नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 21 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील मित्रांनो कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातील सध्याचे कापूस बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये मागच्या काही दिवसांपासून दबावच बघायला मिळाला असून 8,000 रुपयापर्यंत काही बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये मिळणारा कापूस बाजारभाव हा आता कुठेतरी 8,000च्या खाली येताना बघायला मिळत आहे. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रामध्ये थोडी नरमाईच बघायला मिळाली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल कापसाचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो उमरेड जिल्हा आहे नागपूर. कापूस लोकल 1403 क्विंटल लोकल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,260. तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 7,610. त्यानंतर देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा कापूस लोकल 100 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,750. तर जास्तीत जास्त दर 7,875 रुपये. त्यानंतर वरोरा शेगाव कापूस मध्यम स्टेपल 150 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर 6,900 रुपये, सर्वसाधारण दर 7,400. तर जास्तीत जास्त दर 7,650. त्यानंतर अमरावती 50 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,587 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 7,675 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे भद्रावती 293 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी मित्रांनो. कमीत कमी दर निघालेले आहे 6,400 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर समुद्रपूर 811 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,400. तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 7,700. मित्रांनो या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये जवळपास 150 ते 180 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर खाली घसरलेले आहेत. त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा खमाडा कापूस लोकल. या ठिकाणी देखील कापूस मीडियम स्टेपल 130 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,350. तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर बाजार समिती भिवापूर कापूस वरलक्ष्मी लॉंग स्टेपल 450 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 6,940 रुपये, सर्वसाधारण दर 7,350. तर जास्तीत जास्त दर 7,780. त्यानंतर वरोरा शेगाव कापूस मीडियम स्टेपल 30 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 5,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,000 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 7,000 रुपये. त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर कापूस लोकल 3,500 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 7,575 रुपये, सर्वसाधारण दर 7,600 रुपये. तर जास्तीत जास्त दर 7,670 रुपये. त्यानंतर घाटंजी कापूस LRA मीडियम स्टेपल 1100 क्विंटलची जबरदस्त आवक. कमीत कमी दर 7,710 रुपये, सर्वसाधारण दर 7,750. तर सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मीडियम स्टेपल जबरदस्त 10,100 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती मित्रांनो. आणि बाजारभावामध्ये देखील या ठिकाणी वाढ झालेली असून कमीत कमी दर होते 7,700 रुपये, सर्वसाधारण दर 7,800. तर जास्तीत जास्त दर जवळपास 8,100 रुपयापर्यंत हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कापसाला बाजारभाव मिळत असून तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट. राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काही ठिकाणी स्थिरता बघायला मिळाली असून काही बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये हलकीशी दरवाढ बघायला मिळत आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.